नमस्कार मैत्रिणींनो, मी शरी माझ्या पुणेरी पंगतमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे अळूचं फतफतं। त्यासाठी आपण इथं 2 चमचे हरभऱ्याची डाळ, 2 चमचे शेंगदाणे भिजत घालायचे आहेत आणि गूळ आणि चिंच ही पण भिजत घालायची आहे। अळूची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, त्याची देठं काढायची आहेत। देठं काढून ती देठंही सोलून आपण ती भाजीत वापरणार आहोत। तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अळूच्या देठाची साल काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे साल काढून घ्यायची आणि अळूची पानं ही स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून घ्यायची आहेत। बारीक चिरायची म्हणजे ती छान शिजली जातात। आता ही चिरून झालेली आहे, तर अळूची पाने चिरलेली आणि देठ हे एक आपण कुकरच्या भांड्यात घालायचं आहे। यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि याला आपण मध्यम आचेवर 2 शिट्ट्या करायच्या आहेत। तसेच जी 2 चमचे डाळ होती आणि शेंगदाणे भिजत घातलेले तेही एका डब्यात, हे दोन्ही आपण कुकरला लावायचे आहेत। 2 शिट्ट्या करायच्या आहेत। शिट्ट्या होईपर्यंत आपण इकडे आलं, लसूण, मिरची हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। कुकर गाळ झाल्यावर हे छान असं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। याला चांगलं एकजीव करायचं आहे। तोपर्यंत कढई ठेवली आहे तापायला। आता याला फोडणी द्यायची आहे। फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी, हिंग, तीळ हे घालायचं आहे। तसेच कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता तडला की यामध्ये आपण लसूण, आले, मिरची यांची पेस्ट करायची आहे। ही पेस्ट छान तेलामध्ये भाजून घ्यायची। त्यानंतर हे अळूचं मिश्रण जे शिजवलेलं आहे ते घालायचं आहे। याला चांगलं घोटायचं आहे। त्यानंतर चवीनुसार यामध्ये धणे जिरे पावडर किंवा गोडा मसालाही वापर चालेल। जे आपण चिंच आणि गूळ भिजत घातलं होतं तेही घालायचं आहे आणि शेंगा आणि डाळ हे सुद्धा जे शिजवून घेतलं आहे आपण कुकरमध्ये तेही घालायचं आहे। मिश्रण छान एकजीव करायचं आहे। आता यानुसार चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घालूया चवीनुसार। आता या मिश्रणाला दाटसर येण्यासाठी त्याच्यामध्ये आपण 1 चमचा डाळीचं पीठ आणि थोडंसं पाणी घालून ह्याची पेस्ट करायची आहे आणि ती घालायची। त्याने फतफताला दाटसरपणा येतो आणि चवही छान लागते। आता याला 5 ते 10 मिनिटं आपण चांगलं शिजवून घेऊया। फतफतं तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाकरीसोबत। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की लिहून कळवा। माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।